हा 353चा खोटा गुन्हा विक्की बाबा परदेशी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झाला। याच्या विरोधातच जे भ्रष्ट पाईकराव व कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं, त्यांच्या व्यवहारांची सीआयडी चौकशी व्हावी व ज्या ज्या व्यवहार यांच्या माध्यमातून झाले यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा इन्कम टॅक्स व ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी, यासाठीच हा सगळा जनसमुदाय त्या पीडित कुटुंबासाठी, त्या हमालासाठी उतरलेला आहे। सामान्य कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले। खोटे गुन्हे म्हणण्याचं कारण हेच, कारण की समोरच्याकडनंच वार झाल्यावर प्रतिवार झालेला आहे। कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नाही। आमची मागणी आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे, सर्वांची सीआयडी चौकशी व्हावी, त्यांच्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हावी, ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी, यासाठी आम्ही संबंधित विभागांकडे निवेदन सुपूर्द करणार आहोत।